क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल, लोकप्रतिनिधी मदतीसाठी धावले। धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांचे हाल अपेष्टा वाढले आहेत। या संकट काळात विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच स्थानिक नेते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले। कळंब तालुक्यातील शिराढोण, रांजणी, आवाड, शिरपुरा, दाबा, खोंदला, भोपळा, रायगव्हाण, जायफळ, सौंदना, आंबा, वाकडी, इस्थळ, मोहा, खामसवाडी आदी गावासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा बसलाय। या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील, कळंब धाराशिवचे आमदार कैलासदादा घाडगे पाटील, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत तसेच आमदार प्रवीण स्वामी यांनी तालुक्यातील विविध भागात जाऊन मदत कार्य केले। कळंब तालुक्यातील भीषण पुरात अडकलेले शेतकरी बाळासाहेब बरगड, बळीराम कदम यांना तहसील प्रशासन, NDRF पथक तसेच गावकऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले। पूरस्थितीमुळे मांजरा, धनेगाव धरण परिसरातील दाभा गावासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन, ऊस, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले। शासनाकडून तात्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त होत असून स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपातळीवरील नेत्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे मदत कार्य हाती घेतले। मांजरा धरणाचे सर्व 18 वक्र दरवाजे 2.5 मीटरने उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग नियंत्रित ठेवण्यात येत आहे। धरण परिसरातील गावांना सतर्क राहण्याचे आदेश कळंब, केज, लातूर, अंबेजोगाई येथील तहसीलदारांनी दिले आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी तौफिक मोमीन, शिराढोण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।